शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे हे मातोश्रीवर भेटण्यासाठी गेलेले आहेत। त्यामुळे नवीन राजकारणाच्या नांदी कुठेतरी पाहायला मिळते। आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे आहेत। ताई, न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत आहे। उद्धव आणि राज ठाकरे यांच्या भेटीकडे कशा पद्धतीने बघता? बघा, वाढदिवस आहे। वाढदिवस असताना विरोधक असेल, समर्थक असेल, त्याला शुभेच्छा देणं महाराष्ट्राची संस्कृती आहे। काही दिवसांपूर्वी देवेंद्रजींचा वाढदिवस झाला, काही दिवसांपूर्वी अजितदादांचा वाढदिवस झाला, तेव्हा सुद्धा सगळे अगदी विरोधी पक्षातल्या लोकांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या होत्या, पवार साहेबांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या होत्या। आणि उबाठा आणि राजसाहेब हे तर सख्खे चुलत भाऊ आहेत, त्यामुळे त्यांनी एकमेकांना शुभेच्छा देणं याच्यामध्ये गैर काय, वावगं काय? आणि दोन भाऊ जर एकत्र येत असतील इतक्या वर्षानंतर दुरावलेले, तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत। आणि त्याचबरोबर मला एवढंच आठवण या ठिकाणी करून द्यायची आहे की उबाठाजी, हाच तो दिवस होता 27 जुलै, ज्या वेळेला काही वर्षापूर्वी जेव्हा मुंबई पाण्यामध्ये बुडालेली होती ना, मातोश्रीमध्ये पूर्ण पाणी शिरलेलं होतं, आणि तुम्ही माझं कुटुंब माझा परिवार म्हणत तुमची बायका लेकरं घेऊन 5 स्टार हॉटेलमध्ये वाढदिवसाचा केक कापत होतात। आणि हे हिंदुत्व निर्माण करणारे, शिवसेना निर्माण करणारे, हा भगव्या झेंड्याचा मान सन्मान टिकवणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या म्हातारपणी त्या पुराच्या पाण्यात एकटे होते मातोश्रीवरती। तुम्ही त्यांना एकटं सोडलं होतं आणि पोलिसांनी त्यांची सुटका केली होती। आज वाढदिवसाचा केक कापताना ज्या बापाचा पक्ष, ज्या बापाचा वारसा, ज्या बापाची प्रॉपर्टी, ज्या बापाची मातोश्री, सगळं काही तुम्ही घेताय ना, त्यांची ती आठवण येते का हो तुम्हाला? हा महाराष्ट्र तुम्हाला प्रश्न विचारतोय बरं का, मी विचारत नाही आहे। आणि मला वाटतं की राजसाहेबांनी मोठं मन दाखवलं। तुमच्या माध्यमातून मी उद्धवजींना शुभेच्छा देते की ही राजकीय परिपक्वता तुम्हालाही यावी, नाहीतर लोक सोडूनच गेले नसते। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्या पोस्टमधला की राजसाहेबांनी आवर्जून लिहिलं आहे की शुभेच्छा देण्यासाठी मी मातोश्री या कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी गेलो होतो। मातोश्री ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आहे, शिवसेना ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आहे। हे कुठंतरी राजसाहेबांनी सूचित केलं आहे, मूकपणानं सूचित केलं आहे। आणि हे सगळं वादळाच्या पूर्वीची शांतता आहे की काय, असं थोडंसं मला वाटतं। ताई, पुण्यातले रेव पार्टी संदर्भात सर्वत्र सध्या चर्चा चालू आहे। एकनाथ खडसे असतील, रोहिणी खडसे असतील। रोहिणी खडसेंचे जे मिस्टर आहेत प्रज्वल, त्यांचं नाव मोठ्या प्रमाणावर चर्चेत येताना दिसत आहे। कशा पद्धतीने बघताय? खरं तर मला या ठिकाणी वाटतं की रोहिणी खडसेंच्याकडे ना आत्तापर्यंत मला वाटत होतं की फक्त राजकीय परिपक्वतेचाच अभाव आहे, त्या राजकारण सांभाळू शकत नाहीत हे आम्हाला माहिती होतं, पण आपलं कुटुंब तरी रोहिणीताई चांगल्या पद्धतीने सांभाळा ना। बघा ना, कसं असतं, मोठ्या बापाची पोरगी म्हणून जन्माला येऊन दुसऱ्यांवरती टीका करणं, तो आयता वारसा कित्ता गिरवणं, हे सगळं खूप सोपं असतं हो ताई। अहो, पण आज म्हणे तुमचे पती, तुमच्या कपाळावरचं कुंकू रेव पार्टीमध्ये सापडलं गेलं आणि तुम्ही लोकांना शहाणपण शिकवताय। अहो रोहिणीताई, जो खुद शीशे के घर में रहते हैं ना, वो दूसरों पे पत्थर नहीं फेका करते। ह्या रोहिणीताई उचलली जीभ आणि लावली टाळाला म्हणत सगळ्यांच्यावरती टीका टिप्पणी करतात। आपण तुम्हाला तुमचं घर सांभाळता येत नाहीये। हा, तुमचे पती नशा करतायत, नशा करताना रेव पार्टीमध्ये त्यांना रेड हँड पकडलं जात आहे। म्हणजे रोहिणी खडसेंची अवस्था ही ज्ञान सांगे लोकाला आणि शेंबूड आपल्या नाकाला अशी झालेली आहे। ताई, शिवसेनेचा कोकण म्हणजे बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। त्याच ठिकाणी नितेश राणे असतील, यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की महायुतीमध्ये कुठेतरी मिठाचा खडा पडताना दिसत आहे। कशा पद्धतीने बघता या वक्तव्यांकडे सगळ्या? खरं तर महायुतीमध्ये मिठाचा खडा वगैरे काही नाही हो, उलट महायुतीमध्ये दिवसेंदिवस ही साखरच पडत चाललेली आहे। राहता राहिला काही गोष्टींचा अपवाद जर वगळला, बघा 4 भाऊ जरी एका घरात राहत असतील ना, तरी त्यांच्यामध्ये सगळ्याच गोष्टींवर एकमत होतं असं नाही आहे। काही गोष्टी पटतात, काही गोष्टी पटत नाहीत। आणि महायुतीमध्ये मतभेद असतील, मनभेद अजिबात नाही आहेत। आणि नितेश दादा आमचे जरा आक्रमक व्यक्ती म्हणून ओळखले जातात, पण नितेश दादा घ्या की जरा दमाने, काय होतंय त्याच्यामध्ये? अहो मला सांगा की मोठ्या भावाच्या घरामध्ये प्रवेश झाले काय आणि धाकट्या भावाच्या घरामध्ये प्रवेश झाले काय? अहो शेवटी आपलंच घर मोठं होणार आहे। आणि त्याच्यामुळे मला नक्कीच या ठिकाणी सांगायचं आहे की महायुती ही कोकणमध्येच नाही तर सगळ्या महाराष्ट्रात मजबूत होतानाच कोकण शिवसेनेचं हृदय आहे हे विसरून आपल्याला चालणार नाही आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून
कोकण नेहमीच शिवसेनेच्या पाठीशी राहिली आहे आणि हे कोकणनी लोकसभेत सुद्धा दाखवून दिलं, विधानसभेत सुद्धा दाखवून दिलं आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा भगवा कोकणमध्ये फडकणार याच्यात काहीच शंका नाही आहे. ताई, मुंबई असेल, स्थानिक स्वराज्य निवडणुका येत आहेत, त्यात उद्धव आणि राज ठाकरेंची जी भेट आहे ते सातत्याने होताना दिसत आहे. मात्र आपल्या पोस्टमध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरेंनी एक पोस्ट केली, त्या पोस्टमध्ये अनेक ज्या मातोश्रीच्या आठवणी आहेत त्यांनी जागे केल्याचे चित्र दिसते. अगदी खरं आहे की एका बाजूला हे दोन भाऊ एकत्र येत आहेत त्याचा आम्हाला आनंद आहे, परंतु त्याच वेळेला ज्या पोस्ट येत आहेत, जी विधानं येत आहेत, आपल्याला ते सुद्धा लक्ष देऊन ऐकावं लागणार की बाळा नांदगावकर काय म्हणतायत किंवा त्याच वेळेला संदीप देशपांडेंची वक्तव्य काय येत आहेत. म्हणजे एका बाजूला त्यांची दिलजमाई होते का नाही हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला आहे. आजसुद्धा जेव्हा ते गेले मातोश्रीवरती उभाठ्यांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यावेळेस मला वाटतं की राजसाहेबांनी आवर्जून जो उल्लेख केला की कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांचं निवासस्थान, म्हणजे मला वाटतं की तिथं कदाचित त्या आठवणी त्यांच्या जाग्या झाल्या का. सगळं आयुष्य बाळासाहेबांची सावली बनून राजसाहेबांनी घालवलं. शिवसेना उभी करत असताना विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून त्यांनी अवघा महाराष्ट्र उभा आडवा पिंचून काढला. मोर्चे असतील, आंदोलनं असतील किंवा अगदी जमिनीवरती उतरून नेतृत्व करणं असेल, हे सगळं राजसाहेब करत होते. आणि त्यावेळेला उबाठा मात्र हेलिकॉप्टरमधून फोटोग्राफी करत होते. या सगळ्या आठवणीच कुठंतरी त्या एका काही शब्दांच्या उल्लेखामधून त्यांनी महाराष्ट्राला जाग्या करून देण्याचा प्रयत्न केला आहे का काय, असं आम्हाला वाटतं. ज्योती वाघमारे यांनी आपल्या स्टाईलमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीसंदर्भात सडेतोड असं उत्तर दिलं आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रीतम पंडित, न्यूज 18.